सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? मी स्क्रीन प्रेझेंट करतो. एक जस्ट 1 सेकंड थांबा, दिसेल. 1-2 सेकंड. सर स्क्रीन शेअर झाली आहे. ठीक आहे. सो आपण गुरुत्वाकर्षण हा लेसन शिकत होतो. सगळ्यांना हा टॉपिक बऱ्याचदा अवघड वाटतो आणि आतापर्यंत जे आपण शिकलोय त्याचा एक थोडक्यात आढावा सांगतो. की सुरुवात झाली होती गुरुत्वाकर्षण पासून, मग त्याच्यामध्ये तुम्ही जे काही कॉन्सेप्ट शिकला, तर केपलरचे 3 नियम शिकला. पहिला नियम, जे की सगळे ग्रह सूर्याभोवती एका लंबवर्तुळाकार गतीमध्ये फिरतात. न्यूटनचे 3 नियम शिकलो. त्याच्यानंतर वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शिकलो आपण. न्यूटनचा सिद्धांत आपण शिकलो. त्याच्यानंतर कॅपिटल जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला शिकलो. आणि आज आपण पाहणार आहोत शेवटचा भाग, म्हणजे त्याच्या अगोदर पूर्वी पाहिलं होतं आपण की वस्तुमान केंद्र काय असतं, सेंटर ऑफ मास काय असतो आणि अभिकेंद्री बल काय असतं. ठीक आहे, याच्या सगळ्या गोष्टींची नोट्स तुम्हाला जेव्हा लेक्चर संपतं त्यावेळेस तुम्हाला मिळते, आजही मिळेल. आणि हा टॉपिक आज आपण संपू. काही डाऊट्स असतील तर नेक्स्ट लेक्चरला विचारा. ठीक आहे, आज आपण शिकणार आहोत पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, मग त्याच्यानंतर गुरुत्व त्वरणची व्हॅल्यू कशी बदलते, किंमत कशी बदलते, मुक्त पतन कशाला मोलायचं, परत गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय आहे, आणि शेवटचा भाग मुक्तिवेग, इथपर्यंत आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तो स्लाइड तर तुम्हाला दिसते. या स्लाइडवरचं नाव आहे गुरुत्वाकर्षण, आपल्या टॉपिकचं नाव. आणि आज आपण पाहणार आहे पृष्ठभागापासून अवकाशापर्यंतचा प्रवास. म्हणजे काय की पृथ्वी सगळ्या वस्तूला आपल्याकडे खेचते, बरोबर. मग त्याला बोलतो गुरुत्वीय बल. ठीक आहे, पण त्या गुरुत्वीय बलमध्ये गुरुत्वीय त्वरण पण समाविष्ट आहे. कॅपिटल जी ला बोलतो आपण वैश्विक गुरुत्व स्थिरांक, आणि स्मॉल जी म्हणजे अल्फाबेट शिकतो ना आपण ABCD मधले, त्यातले कॅपिटल लेटरचा जी चा अर्थ होतो युनिव्हर्सल कॉन्स्टंट, आणि स्मॉल जी चा अर्थ होतो गुरुत्व त्वरण. आणि पृथ्वी प्रत्येक ऑब्जेक्टला म्हणजे वस्तूला आपल्याकडे खेचते, ज्या बलाने खेचते त्याला गुरुत्वीय त्वरण असं म्हणतात. ठीक आहे, सो गुरुत्वीय बल, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर एक बल प्रयुक्त करते, त्या बलाला बोललं जातं गुरुत्वीय बल. कोणीही टॉपिक मध्ये सध्या काही लिहिण्याच्या घाईमध्ये राहू नका. पहिलं आपण काय शिकतोय ते जाणून घेऊया, याच्यावर आपले क्वेश्चन आन्सर होतात, त्यावेळेस मग आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. आता हे सगळं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे आपल्याला की गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, तर पृथ्वी सर्व वस्तूंना आपल्याकडे एका बलाने खेचते, त्याला बोलतो आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे, आणि इंग्लिश मध्ये त्याला बोललं जातं ऍक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मग त्वरण म्हणजे काय, तर इयत्ता 9वी मध्ये तू न्यूटनचे नियम शिकला होता, गतीचे नियम. तर त्याच्यामध्ये फोर्स इज इक्वल टू एक फॉर्म्युला शिकला होता, F इज इक्वल टू ma. आठवतंय का? हो सर. हा, मग हो सर. त्याच्यामधला जो ए जो आहे ना आपला, त्या ए लाच बोललं जातं त्वरण. आता तुम्ही हा पुढच्या वर्गात गेला म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये, 11वी मध्ये गेला, 12वी मध्ये गेला, तर तिथे मराठी शब्दांचा वापर नाही होणार. मग तिथं त्वरण नाही कोण सांगणार तुम्हाला, तेव्हाच तिथं शब्द वापरला जाणार आहे ऍक्सलरेशन. जो बघा इथे लिहिलाय मी, ग्रीन कलरची लाईन त्याच्या खाली ड्रॉ केलेली आहे, दिसतोय का तो शब्द? ऍक्सलरेशन बोलतो आपण. ठीक आहे, तर सगळ्यांना ते माहिती पाहिजे. मग न्यूटनच्या नियमामध्ये आपण एक जो फॉर्म्युला शिकलो होतो दुसऱ्या नियमानुसार, F इज इक्वल टू ma. दिसतंय ना माझ्या स्क्रीनवर मी जे लिहितोय तुम्हाला ते? हो सर.
ठीक आहे. त्यातला जो ए आहे त्या ए ला आपण बोलतो त्वरण. ठीक आहे. मग पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, रेड पेन वापरतो म्हणजे जेणेकरून ते ग्रीन ग्रीन तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. इथे आपल्याला ए माहिती पाहिजे, म्हणजे एफ इज इक्वल टू एम इंटू ए. ए ला फक्त आपण बोलतो त्वरण, आणि पृथ्वीचं जे गुरुत्व त्वरण आहे ना त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरतो एफ इज इक्वल टू एम जी. एफ इज इक्वल टू काय वापरतो? एम जी. आणि न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होता त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस जो फॉर्म्युला वापरला होता ना, एफ इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू M1 M2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, आठवतोय का तो फॉर्म्युला? स्मॉल एम आणि कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, आणि कॅपिटल हा फॉर्म्युला आठवतोय का? बघा मी लिहिलाय समोर. हो सर. हो सर, आठवतोय. हो. ठीक आहे. तर ह्या दोन्ही फॉर्म्युलांची तुलना केली तर दोन्ही फॉर्म्युलांच्या डावीकडे काय आपल्याला दिसतोय? एफ दिसतोय ना. मग ह्या एफ ला जर आपण काढून टाकलं आणि फोर्स इज इक्वल टू एम ए फॉर्म्युला आहे आणि फोर्स इज इक्वल टू एम जी फॉर्म्युला आहे. ऍक्सलरेशन असेल तर फक्त ए वापरतो, आणि गुरुत्व ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असेल तर ए या शब्दाऐवजी आपण काय वापरतो? जी हा शब्द वापरतो. जी म्हणजे प्रत्येक वस्तूवर जो बल प्रयुक्त करते पृथ्वी त्याला बोलतो आपण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. मग पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणामुळे किंवा गुरुत्वीय बलामुळे जे वस्तूचे त्वरण होते त्याला आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे कोणतीही वस्तू जर आपण आकाशात फेकली तर ती कुठे येऊन पडते बरं? जमिनीवरच पडते ना. मग ती जमिनीवर का पडते? कारण की पृथ्वी स्मॉल जी असलेला फोर्स, ज्या पॉवर ना ती जी ची पॉवर यूज करते आणि त्या वस्तूला काय करते? खाली खेचते. त्याला आपण बोलतो गुरुत्वीय त्वरण. आणि गुरुत्वीय त्वरण ही सदिश राशी आहे. सदिश राशी म्हणजे तिला दिशा आहे. वरती वस्तू फेकली तरी ती खाली येते, एका डायरेक्शन मध्ये येते ना खाली. म्हणून गुरुत्वीय त्वरण ही काय आहे? सदिश राशी आहे. आणि जिचे जे मूल्य आहे साधारणपणे सर्वीकडं सगळ्या ठिकाणी पृथ्वीवर, फक्त पृथ्वीवर, पृथ्वीच्या सरफेसवर म्हणजे पृष्ठभागावर सगळीकडे काय असते? 9.77, ऍक्च्युअली ते 77 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे जमिनीवर असतं. ठीक आहे. आणि हे जे मूल्य आहे ते कोणत्याही गुणधर्मावर अवलंबून नसते. हे त्वरण हे वस्तूच्या स्वतःच्या वस्तुमानावर किंवा गुणधर्मावर अवलंबून असते. म्हणजे आता माझं वस्तुमान 80 किलोग्राम आहे, इतर कुठल्या वस्तूचं वस्तुमान 90 आहे, 5 आहे, त्याच्यावर जी ची व्हॅल्यू डिपेंड करत नाही. ती स्वतंत्र असते, कुठल्या गोष्टीवर अवलंबून नसते. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीवर ज्या काही वस्तू आहेत ती जर आपण पृथ्वीवरनं बाहेर फेकायचा प्रयत्न केला तर ती थोड्या वेळाने पुन्हा जमिनीवरून पडते, कारण पृथ्वी त्या वस्तूवर काय लावते? एक बल लावते. त्यालाच बोलतो आपण गुरुत्वीय त्वरण, जे की स्मॉल जी या अक्षराने दाखवतात. मग तुम्ही ह्याच्यामध्ये नवीन काय शिकलात? तर पहिला आपण शिकलो होतो युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक गुरुत्व स्थिरांक कॅपिटल जी बद्दल शिकलो होतो, आणि आता आपण शिकलो स्मॉल जी बद्दल. स्मॉल जी ला काय बोलतो आपण? पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. आणि कॅपिटल जी ला बोललं जातं वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. दोघांमधला फरक, दोघांची मूल्य वेगवेगळी आहेत. इथपर्यंत कळालंय का सर्वांना? हो सर. हो सर. ठीक आहे. मग आता इकडे एक सोडवलेलं उदाहरण आहे आपल्याकडे. ठीक आहे. आणि हे शिकवण्यापूर्वी मी तुम्हाला हे उदाहरण सोडवण्यासाठी न्यूटनच्या गतीचे 3 नियम सांगितले होते आणि 3 इक्वेशन पण शिकवले होते पाठीमागच्या लेक्चर मध्ये. आठवतंय का? का विसरलात? आठवतंय सर. हा.
मग इथे एक उदाहरण दिलेलं आहे, विराम अवस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे एखाद्या उंचीवरून खाली पडत असल्यास 1 सेकंदानंतर महेंद्रचा वेग किती असेल. म्हणजे विराम अवस्थेमध्ये महेंद्र बसला होता एका उंच टेकडीवर, तिथून तो पडला, उंचीवरनं खाली पडला आणि 1 सेकंदानंतर सुरुवातीचा वेग जो काय असतो 0 पकडतो आपण. ठीक आहे, सुरुवातीला पडताना त्याचा वेग काय होता 0 आणि 1 सेकंदानंतर त्याचा वेग किती झालाय, तो अजून जमिनीवर पडलेला नाहीये, पडत असल्यास सांगितलंय. जर तो 1 सेकंद झाला तो अजून हवेतच आहे आणि हवेतून जमिनीवर पडण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे काही ना काहीतरी. पण तेव्हा जर 1 सेकंद झाला आणि तो हवेतच असताना खाली जमिनीवर आदळण्यापूर्वी त्याचा वेग किती आहे हे शोधायचं असेल तर आपल्याला न्यूटनच्या गतीच्या नियमांचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, तर त्याच्यात सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे इकडे एक पॉइंट आहे की इथे काय सांगितलंय की महेंद्रचा सुरुवातीचा वेग जो की आपण यू अक्षराने दाखवतो, जो 0, पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याच्यावर प्रयुक्त जे झालेलं आहे ते किती आहे 733 म्हणजे 733 न्यूटन आणि महेंद्रचं वस्तुमान होतं 75 किलोग्रॅम. तर आपल्याला विचारलं की महेंद्रचं त्वरण किती झालं, तर या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू ma हा फॉर्म्युला वापरला आणि ए ची किंमत काढली. ती किती आली 9.977 म्हणजे 77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि न्यूटनच्या गतीच्या नियमाचा पहिला वापर केला. इथं ऍक्सेलरेशनची किंमत भरली, इनिशियल स्पीड म्हणजे सुरुवातीचा वेग भरला आणि आपल्याला उत्तर मिळालं. काय उत्तर मिळालंय 9.77 मीटर पर सेकंड. शून्यामध्ये 9.77 मिळवले तर याला उत्तर किती असणार आहे 9.77 दशांश चिन्ह 77 मीटर. हे तुम्हाला सोपं पडावं यासाठी मी तुम्हाला अगोदर न्यूटनच्या गतीच्या नियमाचे 3 इक्वेशन जे कोणते होते ते शिकवले होते, समीकरण शिकवली होती. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं नाही असं आहे का, काही प्रश्न आहेत का, तुम्ही विचारू शकता. नो सर. नाही सर, जमलं. समजलंय ना. जर हो तुम्हाला सर. कोणी समजलंय. ठीक आहे, ठीक आहे. आता सगळ्यांना माझा एक क्वेश्चन आहे ज्याला आन्सर द्यायचा, तो हँड रेज करेल. ठीक आहे, जर तुम्हाला Okay, कोणी sir. विचारलं, तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही गुरुत्वाकर्षण हा लेसन शिकला, धडा शिकला, तर ह्याच्यामध्ये कॅपिटल जी काय आहे आणि स्मॉल जी काय आहे ह्याच्यामध्ये काय बदल आहे, तर तुम्ही काय सांगू शकाल, फरक काय आहे दोघांमध्ये आणि साम्य काय आहे? ज्याला उत्तर द्यायचं तो हँड रेज करून सांगेल. सर काय विचारलं? गुरुत्वाकर्षण तुम्ही धडा शिकला, तर या धड्यामध्ये कॅपिटल जी आणि स्मॉल जी याच्यामधला काय फरक आहे? यस अश्विनी सर, मला माहित नाही कोणाच्या मम्मीच्या नावाने कोण जॉईन झाला असेल. ठीक आहे, येस सर, मी अंजली आहे. ठीक आहे. कॅपिटल जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक आणि स्मॉल जी म्हणजे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वीय त्वरण. सॉरी Small सर, g. गुरुत्वीय त्वरण. हा, दोघांमध्ये फरक काय? हा राजनंदिनी तू सांगू शकते? रागिनी अहिरे तू सांगू शकते का? तू हँड रेज केला होता. माझा आवाज येत नाही का तुम्हाला? येतोय सर. येतोय सर. हा, मग एवढंच सांगणार का की कॅपिटल जी म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आणि स्मॉल जी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, एवढाच फरक सांगणार? यांच्या किमती कशा आहेत, दोघांचं युनिट कसं आहे, दोघांमध्ये सारखेपणा काय आहे? मग तर मला असं वाटलं की तुम्ही फक्त धड्यांचा अभ्यास करताना फक्त पाठांतर करताय.
तुम्ही कॉन्सेप्टच समजला नाही याचा अर्थ. यस राजनंदिनी, तू सांगू शकतेस? वैश्विक गुरुत्वाकर्षणाचे एकक आहे न्यूटन मीटर स्क्वेअर आणि गुरुत्वीय त्वरणाचे आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. बरं, ठीक आहे. अजून राजनंदिनी एक चुकलंय तुझं, मी करेक्ट करतो. तू सांगितलं त्याबद्दल थँक्यू. वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांकाचं एकक जे आहे ना, युनिट, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. किलोग्राम स्क्वेअर राहिलं होतं म्हणून मी करेक्ट केलं. ठीक आहे. आणि दोघांमध्ये सारखेपणा काय आहे की कॅपिटल जी पण सदिश राशी आहे, स्मॉल जी पण सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. दुसरा पॉइंट अजून याच्यामधला की कॅपिटल जी पूर्ण विश्वामध्ये म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पृथ्वीच्या बाहेर पण पृथ्वीवर पण सगळीकडे सेम राहतो, आणि स्मॉल जी आहे ना तो सगळ्या ठिकाणी सेम नसतो. समजलंय का? हो सर. येस सर. हा. आणि दुसरा एक गोष्ट मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगायचं राहून गेलं की तुमच्या पुस्तकामध्ये एक पॉइंट आहे, वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये फरक काय आहे. आणि तुम्ही जर डॉक्टरकडे गेला आणि तुम्ही डॉक्टरला सांगता की माझं वजन किती आहे, ह्यातली एक गोष्ट सांगतो. वस्तुमान म्हणजे एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये जी वस्तू ज्या सर मी सांगू का? मी एक्सप्लेन करतो बेटा, बाकीच्यांना माहित नसेल, मला माहिती तुला माहिती असेल, तू वाचला असेल म्हणून तू सांगू शकते, इतर लोकांनाही कळलं पाहिजे. मी ज्यावेळेस नेक्स्ट क्वेश्चन विचारेल त्याच्याशी रिलेव्हंट त्यावेळेस तू उत्तर दे. ठीक आहे? ओके सर. वस्तुमान आणि वजन ह्याच्यामध्ये फरक आहे. आपण सगळ्यांना आतापर्यंत चुकीचं उत्तर सांगत आलो. तुम्हाला कोणी जरी विचारलं तुझं वजन काय, तर आपण सांगतो 70 किलोग्राम, 50 किलोग्राम, 40 किलोग्राम, बरोबर. पण आपण ऍक्च्युली सगळ्यांना सांगत असतो आपलं वस्तुमान. वस्तुमानला इंग्लिशमध्ये मास बोलतात आणि वजनला इंग्लिशमध्ये वेट बोलतात. दोघांचं एकक वेगवेगळं आहे. वेटचं वजन एकक जे आहे ना ते न्यूटन आहे, आणि वस्तुमानाचं एकक जे आहे ना ते किलोग्राम आहे. आणि वस्तुमान कसं ओळखायचं? एखादी वस्तू ज्या पदार्थापासून बनलेली, मग त्याच्यासाठी लागलेलं आकारमान, त्याला बोलतो आपण वस्तुमान. ठीक आहे? म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्यांना सांगत आलो ते चुकीचं सांगत आलोय. ते का झालं? की वस्तुमान आणि वजन आपण मिक्स केलं म्हणून. वजन कधी तयार होतं? जेव्हा वस्तुमानाशी ग्रॅव्हिटीच्या किमतीने गुणाकार केला जातो. म्हणजे जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.77 किंवा 7-8 यांनी जेव्हा मासला गुणाकार केलं जातं, मास म्हणजे वस्तुमानला गुणाकार केलं जातं, येणारं उत्तर न्यूटन मध्ये मिळतं. त्याला बोलतो आपण वजन. वेट म्हणजे वजन. वजन नेहमी न्यूटन मध्ये मोजलं जातं आणि वस्तुमान नेहमी किलोग्राम मध्ये मोजलं जातं. हा फरक माहिती पाहिजे. ठीक आहे? पुढे जाऊया. मग जीच्या मूल्यात कसे बदल होतात? तर जीचं मूल्य पृष्ठभागावर स्थिर राहतं, सर्वाधिक ठिकाणी स्थिर राहतं. आणि उंचीवर गेलं तर जीचं मूल्य काय होतं? कमी होतं. आणि पृथ्वीच्या तळामध्ये जर गेलो आपण तरी सुद्धा जीचं मूल्य हे कमी होतं. म्हणजे जी इथे स्मॉल जी आहे, म्हणजे गुरुत्वीय त्वरण जे आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती आहे? 9.77 जमिनीवर. जमिनीपासून अवकाशात गेलो तर पृथ्वी जे गुरुत्वीय त्वरण आहे ते काय होतं? कमी होत जातं. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरून म्हणजे जमिनीवरून आपण खड्डा केला आणि पृथ्वीच्या केंद्राकडे गेलो, केंद्राजवळ जायला लागलो, तरी सुद्धा जी ची किंमत काय होते? कमी होते. कुठं स्थिर राहते ती? 9.77 कुठे राहते? तर जमिनीवर स्थिर राहते. समजतंय का? आणि येस सर. हो सर, समजतंय. येस ठीक आहे. सर. थँक्यू. जीच्या मूल्यामध्ये कसा बदल होतो? आणि ह्याच्यावर विचारला जाणारा प्रश्न की पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हे सर्वात जास्त कुठे असतं? तर तुमचं उत्तर पाहिजे
दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बोलतो आपण पोल. नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव, साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव. या ठिकाणी जीचं मूल्य म्हणजे किंमत ही सर्वाधिक असते. ती किती आहे? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आणि सर्वात कमी कुठं भरतं? तर विषुववृत्तावर, ज्याला बोलतो इंग्लिशमध्ये आपण इक्वेटर. मग इक्वेटरवर किती असतं? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर काय आहे? हे जीचं एकक आहे, स्मॉल जीचं एकक आहे. का असं होतं? कारण पृथ्वीचा आकार हा एकदम वर्तुळाकार नाहीये. पृथ्वीचा आकार, संत्री पाहिलीये का तुम्ही? तर संत्री बघा, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला थोडीशी चपटी असते आणि मधल्या भागात कशी असते? फुगीर असते. तशीच आपली पृथ्वीचा आकार आहे. पण आपण सगळ्यांना सांगताना सांगतो की आपली पृथ्वी गोल आहे, पण ती एक्झॅक्टली गोल नाहीये. ती दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर, उत्तर ध्रुव म्हणजे वरचा, दक्षिण ध्रुव म्हणजे खालचा, या दोन्ही ठिकाणी थोडीशी चपटी आहे आणि मधल्या भागात फुगलेली आहे. मग जीच्या मूल्यामध्ये बदल कसा होतो? तर असा होतो की जेव्हा आपण जमिनीपासून उंच अंतरावर जायला लागतो, म्हणजे विमानात, म्हणजे अवकाशात असतो, हवेमध्ये असतो, तेव्हा जीचे मूल्य कमी होत जातं. दुसरी गोष्ट, जमिनीपासून आपण तळामध्ये जायला लागलोय, म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये जायला लागलो आणि पृथ्वीच्या मध्यभागी गेलो, तरी सुद्धा जीचं मूल्य काय होत? कमी होत जातं. आणि ते सर्वत्र सारखं कुठं राहतं? तर जमिनीवर राहतं. आणि जमिनीवर जीची किंमत आहे, म्हणजे सपाट पृष्ठभागावर सपाट पृष्ठभागावर जीची किंमत आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मग इथे तुम्हाला सांगितलंय की पृथ्वीचा पृष्ठभागावर स्थान, उंची जर 0 असेल तर जीची किंमत किती आहे? 9.8. माउंट एव्हरेस्ट वर उंची किती आहे? 8.8 किलोमीटर. ही माउंट एव्हरेस्टची उंची आहे. मग तिथं जीचं किंमत किती आहे? पुन्हा 9.8. म्हणजे पृथ्वीची, म्हणजे जिथे आपण बोलतो ना जमिनीला अटॅच असू, तिथे जीची किंमत जी असते ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मग जमिनीपासून आतमध्ये जायला लागलो आणि जमिनीपासून उंच आकाशात जायला लागलो तर जीची किंमत काय होते? कमी होते. म्हणजे आकारानुसार आणि उंचीनुसार आणि खोलीनुसार जीच्या किमतीमध्ये बदल होत असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. खोलीनुसार मी आता तेच सांगितलं तुम्हाला. म्हणजे जर मी जमिनीमध्ये खड्डा केला, म्हणजे आता पृथ्वी बघा गोल आहे आणि मी खड्डा करून कुठे आलोय? सेंटरला आलोय. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीचं आवरण फोडून कुठे आलोय? मध्यभागी आलोय. तर जीची किंमत केंद्रभागी किती असते? 0 असते. पृथ्वीच्या आत खोलवर जात असताना सुद्धा जीचे मूल्य बदलत राहते. अंतरातील घट म्हणजे हे किंमत नेगेटिव्ह मध्ये नाही जात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंमत किती आहे जीची? 9.78 ना. तर मग मी 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर खड्डा केला आतमध्ये, तर ती 9.78 ची किंमत नेगेटिव्ह मध्ये नाही जाणार, ती 9 होणार. तिथून पुढे अजून खड्डा केला तर ती किंमत कमी होणार, मग ती 8 होईल. वजा होत नाही ती किंमत, फक्त कमी होत जाते. असं करत करत सेंटरला गेलो तर ती किंमत किती होणार? 0 होऊन जाणार केंद्रस्थानी गेल्यावर. इथपर्यंत कळालंय का? आणि पृथ्वीच्या जमिनीपासून, म्हणजे पृथ्वीवर असलेला जो जमिनीचा भाग आहे त्याच्यावर पासून वरच्या अंतरावर जर गेलो तरी सुद्धा जीची किंमत ही कमीच होते. सगळीकडे सेम कधी राहते? जेव्हा जमिनीवर असू आपण तेव्हा जीची किंमत आहे 9.78. कुणाला काय विचारायचंय का? इथे काय प्रश्न आहेत का? नो सर. ठीक आहे. मग तुम्हाला ही गोष्ट समजावी म्हणून तुमच्या स्क्रीनवर मी माहिती दिलेली आहे की अंतरातील घट आतमध्ये जाताना, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जाताना, पोटात जाताना पृथ्वीच्या केंद्रापासूनचे जर अंतर आपण r घेतले तर अंतरातील घट म्हणजे r जसा जसा कमी होईल तसं जीची किंमत सुद्धा काय होते? कमी होत जाते. वस्तुमानात घट
म्हणजे वस्तूवर बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग म्हणजे प्रभावी वस्तुमान एम देखील कमी होतो यामध्ये सुद्धा. म्हणजे वस्तुमानामध्ये पण जेव्हा आपण घट होत जाते, जेव्हा आपण खड्डा करत जातो त्याच्यामध्ये, मग याचा एकत्रित परिणाम काय होतो? अंतर आणि वस्तुमान या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीच्या पोटात जाताना जीची किंमत जी आहे, म्हणजे गुरुत्वीय त्वरणाची जी किंमत आहे ती कमी होत जाते. आणि पृथ्वीच्या केंद्रावर म्हणजे केंद्राच्या स्थानी जीचे मूल्य नेहमी 0 असतं. मग परीक्षेमध्ये अभ्यास करताना काय फक्त पाठांतर करायचं आहे का? तर तुम्हाला ही आकृती लक्षात ठेवायची आहे. जर चित्र वगैरे लक्षात ठेवलं तुम्ही व्यवस्थित, तर तुम्हाला तो अभ्यास करणं सोपं जातं. आता दैनंदिन उदाहरण बघा काय दिलंय. खाणीमध्ये खोलवर काम करणाऱ्या कामगारावर पृष्ठभागाच्या तुलनेत कमी गुरुत्व त्वरण कार्य करते. म्हणजे जो व्यक्ती जमिनीवर काम करतो आणि जो व्यक्ती जमिनीच्या आतमध्ये, जिथं खाण बोलतो ना, म्हणजे दगडी कोळसा काढण्यासाठी खाण खाणली जाते, सोनं काढण्यासाठी खाण खाणली जाते, जेव्हा ते खाणीमध्ये आतमध्ये जातात तेव्हा त्यांच्यावर गुरुत्वीय त्वरण काय असतं? कमी असतं. मग त्याच्यामुळे काय होतं माहितीये का? त्यांचं वजन वेगळं भरतं. जमिनीच्या वर असतील तर त्यांचं वजन जास्त भरतं, आणि जमिनीच्या खाली गेले खड्ड्यामध्ये आतमध्ये आणि तिथं जर त्यांनी वजन चेक केलं तर त्यांचं वजन कमी भरतं. का? तर ची किंमत जमिनीच्या केंद्रामध्ये जाताना कमी होत जाते, जीची व्हॅल्यू जमिनीवर असताना जास्त असते, म्हणून वजनामध्ये पण फरक जाणवतो. आणि हा जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल ना, जर तुमच्याकडे कोणाकडं मशीन असेल वजन मेजर करण्याची, आणि तुम्ही कधी लिफ्टनी ट्रॅव्हल करत असाल, लिफ्ट मध्ये वजनाचं मशीन म्हणजे वेट मशीन ठेवलं आणि लिफ्ट जर वरती जायला लागली, म्हणजे खालून तुम्ही वरती चाललाय, जमिनीपासून तुम्ही वरती चाललाय आणि लिफ्ट जर जमिनीला जोडून अटॅच असेल, त्यावेळेस वजन चेक करा. आणि खालून तुम्ही वरच्या दिशेने जाताय पण लिफ्ट चालू राहिलेली पाहिजेत, कुठंच थांबलेली नाही पाहिजेत, आणि तुम्ही वेट मशीनवर उभे राहा, तुमचं वजन थोडं कमी झालेलं जाणवेल. परत वरतून खाली येत असताना लिफ्ट जर वरतून खाली येत असेल, कुठे थांबत नसेल, तरी सुद्धा बघा जीची किंमत बदलते. म्हणजे तुमचं वजन काय होतं? बदलतं, म्हणजे फ्लक्च्युएट होत राहतं, कमी जास्त कमी जास्त. का? जेव्हा आपण जमिनीवर पोहोचू त्यावेळेस आपलं वेट जे आहे आणि लिफ्ट खालीवर होत असताना वजन आहे त्याच्यामध्ये फरक का जाणवतो? कारण की जमिनीपासून वरच्या हवेत असताना जीची किंमत कमी होते, जमिनीपासून खाली जाताना सुद्धा जीची किंमत काय होते? कमी होते. आणि वजन शोधताना आपण फॉर्म्युला लावतो, वजन म्हणजे वेट इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी. एम म्हणजे वस्तुमान, जी म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वीय त्वरण, ह्यांचा गुणाकार केला तर वजनामध्ये फरक हा आपल्याला दिसून येतो. हेच बघा, हेच आपण शिकलो होतो आता. वस्तुमान ही अदिश राशी आहे, पण वजन ही सदिश राशी आहे. का सदिश राशी आहे? बघा, पृथ्वीच्या केंद्रात जातो, डायरेक्शन बदलते, डायरेक्शन असते ना. वस्तुमान संपूर्ण विश्वामध्ये सेमच राहतं. म्हणजे मी जर गेलो, माझं मास पृथ्वीवर 70 किलोग्राम आहे, ज्युपिटरवर गेलो म्हणजे गुरुग्रहावर गेलो तरी 70 किलोग्राम राहणार वस्तुमान. पण वजन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं राहतं. याचं कारण वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मास, इनर्शिया म्हणजे जडत्व, गुरुत्वीय बलाचे मोजमाप म्हणजे ग्रॅव्हिटी. समजलंय का इथपर्यंत? का खूप फास्ट झालंय आजचं लेक्चर? नो सर. ठीक हो आहे. सर, समजलंय. हा, मग जर तुम्हाला प्रश्न विचारला की वस्तुमान आणि वजन याच्यातील फरक स्पष्ट करा, तर तुम्ही थोडक्यात लिहू शकता ना, वस्तुमान ही सदिश राशी आहे, अदिश राशी आहे, वजन ही सदिश राशी आहे. वस्तुमान सर्व विश्वात सारखंच राहतं, वजन जे आहे जीचे मूल्य बदलल्यामुळे स्थानानुसार बदलते. वस्तुमानाचं एकक आहे किलोग्रॅम, वजनचं एकक आहे न्यूटन. ठीक आहे, बरोबर ना? वस्तुमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूमधील
किंवा वस्तूतील द्रव्य संचयाचे मापन. म्हणजे आता आपली वस्तू आहे, म्हणजे आपली बॉडी आपण वस्तू समजू. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे शरीरामध्ये द्रव्य संचयाचे मापन म्हणजे काय, की आपल्या शरीरात पाणी आहे, रक्त आहे, ब्लड सेल्स आहेत, ह्याचं मापन म्हणजे वस्तुमान. आणि वजन म्हणजे काय, की ह्या वस्तुमानावर ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीने जो बल लावलेला आहे त्याला आपण काय बोलतो, वजन. ग्रॅव्हिटी. ठीक आहे. वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते ते बल म्हणजेच वजन. म्हणजे आता माझं वजन जर मी सांगतोय, म्हणजे मी सगळ्यांना आतापर्यंत काय सांगत होतो, मास सांगत होतो. वजन सांगायचं असतं तर मला काय करायला पाहिजे होतं, माझं जे वस्तुमान आहे 75 किलोग्राम, त्याला कशाने गुणाकार करायचा होता, जी ने गुणायचं होतं. मग जी ची किंमत किती असते, छोट्या जी ची 9.78 ने जर गुणाकार केला, 75 ला गुणलं, मग जे काही वजन येणार ते माझं वजन असणार आणि त्याचं एकक आहे न्यूटन. आणि हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक छोटं उदाहरण दिलेलं आहे दैनंदिन जीवनातलं. दुकानामध्ये आपण वस्तू घेतो ना, साखर, तांदूळ वगैरे, ठीक आहे, ते जे आपण मोजतो ना, ते खऱ्या अर्थाने आपण वजन करतो. आपण बोलतो की आम्ही वजन करून घेतलंय. आपण वजन नाही करत तिथे बाळांनो, तिथे आपण काय करतो, वस्तुमान पाहतो. ठीक आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ते काय असतं, वस्तुमान असतं. पण आपण बऱ्याच ठिकाणी वस्तुमानलाच वजन असं समजून जातो. वस्तुमान म्हणजे मास आणि वजन म्हणजे वेट. ठीक आहे. याचा उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की जर आपलं पृथ्वीवर वजन 750 न्यूटन असेल तर त्या व्यक्तीचं वजन चंद्रावर किती, 125 भरेल. याचा अर्थ काय, की पृथ्वीपेक्षा चंद्राचं गुरुत्वीय त्वरण कमी आहे. ते किती टक्क्यांनी कमी आहे, किती गुणोत्तराने कमी आहे, तर 1/6 या गुणोत्तराने कमी आहे. म्हणून पृथ्वीवरचं वजन आणि चंद्रावरचं वजन याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो, फरक जाणवतो. पण माझं पृथ्वीवर मास 70 किलोग्राम आहे, तर चंद्रावर सुद्धा मास म्हणजे वस्तुमान 70 किलोग्रामच राहणार, पण वजन दोन्ही ठिकाणी वेगवेगळं असणार. समजलंय का? येस सर. हो सर. थँक्यू. हो सर. इथपर्यंत काही डाऊट आहे कुणाला? नो जाऊयात? सर. ठीक आहे, नाही सर. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. वस्तुमान आणि वजनचा फरक कळला असेल तर याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मुक्त पतन. आता मुक्त पतन म्हणजे पतन या शब्दाचा अर्थ होतो पडणे, कोसळणे. मुक्त या शब्दाचा अर्थ होतो फ्री. कोणताही बल न लावता जी गोष्ट पडत असेल त्याला बोलतो आपण मुक्त पतन. मुक्त पतन केव्हा होतं, जेव्हा एखादी वस्तू केवळ आणि फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावानेच खाली पडते किंवा गतिमान राहते, त्याला बोलतो आपण मुक्त पतन. म्हणजे मी एखादा पेन हवेत ठेवला तर तो राहील का पेन हवेत? नाही राहू शकत ना. पृथ्वी काय करते, गुरुत्वीय त्वरणचा वापर करून किंवा गुरुत्वीय बलाचा वापर करून त्या पेनाला स्वतःकडे खेचते. मग त्याला आपण बोलू फक्त मुक्त पतन. पण जेव्हा मी पेन हवेत ठेवलाय तर हवा काय करते, त्या पेनावर आपलं बल लावते. वारा काय करतो, त्या पेनावर आपलं बल लावते. तो पेन सरळ रेषेत खाली न पडण्याऐवजी तिरपा जाऊन कुठेतरी पडतो. मग त्याला आपण मुक्त पतन बोलणार नाही. फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलाचा वापर करून जर एखादी वस्तू खाली पडत असेल तर त्यालाच आपण मुक्त पतन असं म्हणतो. मग मुक्त पतन ज्यावेळेस घडत असतं त्यावेळेस त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग म्हणजे काय, आरंभीचा वेग. सुरुवातीचा वेग नेहमी आपण यू अक्षराने दाखवतो, तो नेहमी 0 पकडायचा असतो. वेगामध्ये काय होतो, बदल होत असतो. म्हणजे मी आकाशात ठेवलेला एखादा पेन, अवकाशात ठेवलेला पेन मी सोडला
तर सुरुवातीचा त्याचा वेग 0. जमिनीवर पडला तेव्हा सुद्धा वेग त्याचा 0च राहणार, कारण की जमिनीवर तो येऊन स्थिर होणार. पण जेव्हा तो 0 वेगापासून खाली खाली येत जातो तेव्हा त्याचा वेग वाढतो. काळानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे वस्तूच्या वेगामध्ये काय होते, सतत वाढ होत जाते. त्यामुळे वेळेनुसार वरतून जेव्हा एखादी वस्तू खाली पडत असते तेव्हा त्याचा वेग वाढत जातो, त्या वस्तूचा वेग वाढत जातो. मग खरे मुक्त पतन कधी घडतं? हवेच्या घर्षणामुळे किंवा प्लावक बळामुळे खरे मुक्त पतन हवेत होऊ शकत नाही. खरे मुक्त पतन होतं ते निर्वात कक्षामध्ये. निर्वात कक्षा म्हणजे काय, की जिथे हवा नाही, कोणताही दुसरा बल नाही, अशा घटनेमध्येच मुक्त पतन होतं. आणि मग मुक्त पतनाचा वेग हा वस्तुमानावर अवलंबूनच नसतो. म्हणजे माझं वजन जर 100 किलो आहे, दुसऱ्या एका व्यक्तीचं वजन 150 किलो आहे, चौथ्या एका व्यक्तीचं वजन, ऍक्च्युली मास वजन नाही बोललं पाहिजे, वस्तुमान 80 किलो आहे, 90 किलो आहे, हे वस्तुमान कुठल्याही व्यक्तीचं वेगवेगळं असू दे, आणि जेव्हा मुक्त पतन घडतं त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी खाली पडतात. पण मुक्त पतन होण्याची घटना कधी होते? जेव्हा त्या वस्तूवर हवेचा बल, प्लावक बल, कोणताही दुसरं बल कार्यरत नसतं, फक्त आणि फक्त पृथ्वीचंच गुरुत्वीय बल कार्यरत असेल त्या वस्तूवर, तेव्हाच मुक्त पतन घडतं. मग हे लोकांना समजून देण्यासाठी गॅलिलिओने एक प्रयोग केला होता. त्यांनी काय केलं, एक मोराचा किंवा एखाद्या पक्ष्याचा पंख घेतला आणि एक दगड घेतला. दोन्ही वस्तू एकाच वेळेस खाली पडले. ठीक आहे, त्याचा अभ्यास गॅलिलिओने केला होता. त्याच्यापूर्वी जो केला होता अभ्यास या घटनेचा, त्या सायंटिस्टचं नाव होतं अरिस्टॉटल. त्यांनी उत्तर काय सांगितलं प्रयोग करून, की जगामध्ये जी जड वस्तू असते ना ती पहिल्यांदा खाली पडते आणि हलकी वस्तू असते ती उशिराने खाली पडते. हे इयत्ता 11वी मध्ये पुन्हा शिकणार आता तुम्ही. तुम्हाला असं वाटतंय की मी 10वी मध्ये शिकतोय, हा अभ्यास आपल्याला 11वीत पुन्हा करायचा आहे, पण इंग्लिशमध्ये. मग गॅलिलिओने ह्याचा अभ्यास केला. त्यांनी काय केलं की हवाच नाही ठेवली कुठे. ज्या ठिकाणी त्यांनी प्रयोग केला ना, जड वस्तू आणि हलकी वस्तू दोन्ही एकाच वेळे खाली सोडल्या. दोन्ही वस्तू एकाच वेळी खाली पण पडल्या. म्हणजे पक्षाचा पंख पण, आणि इथे तुम्हाला चित्र दिसतंय ना, तिथं हवा काढून टाकलेली आहे. एक काचेची बरणी आहे ज्याच्यामध्ये, जी डावी साईडची बरणी आहे ना त्याच्यामध्ये हवा आहे, आणि उजव्या साईडची बरणी आहे त्याच्यातली हवाच काढून टाकलेली आहे. ठीक आहे, मग दोन्ही वस्तू एकाच वेळी खाली पडल्या. मग हे का घडलं? अशी घटना का घडली? एकाच वेळेस कसे खाली पडले? कारण जेव्हा त्या दोन वस्तू खाली पडत होत्या त्यावेळेस त्यांच्यावर हवेचं बल कार्यरत नव्हतं, म्हणून दोन्ही ऍट अ टाइम खाली पडल्या. गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर समान कार्य करतं. मग कोणाचं वजन किती पण असू देत, वस्तुमान किती पण असू देत, ग्रॅव्हिटी सगळीकडे सेम काम करते. समजलंय का? यस सर. हो सर. हो सर, समजलं. नक्की? बोर झालात का? कळालं. ठीक आहे, नाही सर, खरंच समजलं. ओके ओके. मग आता ही जे समीकरण आहेत ना, हे आपल्याला थोडं समजायला अवघड जातं. ठीक आहे, न्यूटनची जी 3 समीकरणं होती ती आपण सुरुवातीला मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. ती बघा, इथं 3 तक्ते केलेले आहेत, मी 3 भाग केलेले आहेत. इयत्ता 9वी मध्ये न्यूटनने शिकवलेली गतिविषयक समीकरणं दिलेत. व्ही इज इक्वल टू, म्हणजे व्ही बरोबर यू प्लस एटी. इथे व्ही म्हणजे वस्तूचा अंतिम वेग, यू म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग, ए म्हणजे त्वरण, आणि टी म्हणजे वेळ. असे 3 समीकरण आपण शिकलो होतो. मग ज्यावेळेस मुक्त पतन घडतं, मग वस्तूच्या वेगामध्ये काय फरक पडतो? न्यूटनची गतीची समीकरणे कशी बदलतात? तर ती अशी प्रकारे बदलतात. इथे यू जो आहे ना तो 0 होतो. ऍक्सेलरेशन कशामध्ये बदलतं? जी या शब्दाने बदललं जातं. फक्त ऍक्सेलरेशन असेल, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण, आणि जी म्हणजे काय? गुरुत्वीय त्वरण.
कळतंय का? पहिलं जे इक्वेशन होतं ना, v इज इक्वल टू यू प्लस एटी, तर ह्याच्यामधला u ची किंमत होऊन जाते 0 आणि a ची किंमत होऊन जाते g. a म्हणजेच गुरुत्वीय त्वरण. जेव्हा मुक्त पतन घडतं ते फक्त आणि फक्त गुरुत्वीय त्वरणामुळेच होतं. त्यामुळं न्यूटनची 3 समीकरणं बदलून जातात. ती कशी बदलतात तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे. पुन्हा u किती झालाय 0, a कशामध्ये कन्वर्ट झाला, g मध्ये कन्वर्ट झाला. बरोबर, u ची किंमत 0 असल्यामुळं वेळ पण काय होऊन जाणार, शून्यच ना. शून्याने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर शून्यच होणार. मग 0 अधिक 1/2 गुणिले जीटी स्क्वेअर. मग शून्यामध्ये 1/2 जीटी स्क्वेअर जर मिळवला तर 1/2 जीटी स्क्वेअरच उत्तर राहणार. अशा प्रकारे न्यूटनची तिन्ही समीकरणं मुक्त पतनामध्ये बदलून जातात. समजलंय का? येस सर. हो सर समजले. आणि काय नाही कळालं बेटा? कोणाला नाही कळालं मला सांगाल का, कुठून नाही कळालं? कळालं असेल तर ठीक आहे, नाही कळालं असेल तर मला विचारलं तर चालेल. बदल कशामध्ये घडतो जेव्हा मुक्त पतन होतं ते फक्त मी इथे शिकवलेलं आहे. म्हणजे गतिविषयक न्यूटनची समीकरणे आपण 9वी मध्ये शिकलो, पण मुक्त पतन घडल्यानंतर त्या समीकरणामध्ये जो बदल होतो, ऍक्सेलरेशन म्हणजे फक्त त्वरण असतं आणि गुरुत्वीय त्वरण म्हणजे जी असतो. म्हणजे ए ची किंमत जी मध्ये कन्वर्ट होते आणि इक्वेशन बदलतात. न्यूटनची समीकरणाचे इक्वेशन बदलतात. ते फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मुक्त पतनासाठी आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग आपल्याला 0 घ्यावा लागतो आणि वस्तूवर कार्य करणारे त्वरण हे गुरुत्वीय त्वरण असते. म्हणजे ए ला आपल्याला जी मध्ये बदलावं लागतं. आणि इथे बघा मी एक लाल अक्षरामध्ये महत्वाची नोंद सांगितलेली आहे. जर एखादी वस्तू पृथ्वीवरून वरती फेकली गेली तर जीचं मूल्य काय होतं, कमी होतं. कमी होतं म्हणजे मायनस होतं. आणि पृथ्वीकडे येत असेल तर जीचं मूल्य काय होतं, वाढतं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा उंचीवरून आपण एखादा चेंडू खाली सोडतो तेव्हा गुरुत्वीय त्वरण वाढल्यामुळे आदळण्याचा वेग वाढतो आणि तो जो चेंडू आहे जोरात जमिनीवर पडतो. पण जेव्हा वरती आपण फेकतो तो एकदम जेवढ्या जोरात फेकतो त्याचा स्पीड काय होतो, वरती वरती जाताना कमी 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 होत जातो. एका वेळेवर जातो आणि 0 होतो. जसा 0 झाला की पृथ्वी काय करते, परत त्याला आपल्याकडे खेचते. म्हणजे वरच्या दिशेने एखादी वस्तू फेकली तर जीचं मूल्य जे आहे ते कमी होतं आणि ती वस्तू पृथ्वीच्या दिशेने येताना त्याचा वेग वाढतो, म्हणजे व्ही वाढतो. मग जर त्याचा वेग काढायचा असेल तर आपण सूत्र वापरतो व्ही इज इक्वल टू जीटी. समजलंय का? यस सर. येस सर. हो सर. ठीक आहे. 5 मिनिटात आपला शेवटचा पार्ट पाहूयात आणि याच्यावर आधारित असलेले प्रश्न तुम्हाला उत्तरासहित मी तुम्हाला ग्रुपला पाठवतोय. मग गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा कशाला म्हणायचं? स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? आता तुम्ही जिथं बसलाय ना घरामध्ये, तुम्ही जेवण करता, बरोबर? जेवण केल्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये एक ऊर्जा तयार होते, ती असते स्थितीज ऊर्जा. मग तुम्ही शाळेमध्ये जाता, एखादं काम करता, त्या स्थितीज ऊर्जेला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करता, गतीज ऊर्जेमध्ये. जेव्हा तुम्ही जेवण करता तुमच्या बॉडीमध्ये ते जेवण काय होतं, समाविष्ट होतं. म्हणजे वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे तिच्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते तिला बोलतो आपण स्थितीज ऊर्जा आणि इंग्लिशमध्ये बोलतो त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय की एखादी वस्तू पृथ्वीवर जेव्हा असते, पृथ्वीला जोडून असते, त्याला बोलतो आपण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. म्हणजे माझ्या हातात एक फोन आहे, तो मी पृथ्वीवर ठेवलेला आहे, ठीक आहे. मग त्या फोनमध्ये कोणती ऊर्जा समाविष्ट आहे, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा समाविष्ट आहे. आता मला तो फोन पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणातून म्हणजे पृथ्वीच्या कडे असलेलं जे बल आहे ना त्याच्यातून काढून टाकून द्यायचंय. मग मला एवढ्या ताकदीने तो फोन आहे ना फेकून द्यावा लागेल, एवढ्या जोरात फेकावा लागेल की तो पृथ्वीच्या
गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईल आणि तो अंतराळामध्ये फिरत राहील. मग स्थितीज ऊर्जा ही नेहमी नेगेटिव्ह मध्ये असते. आणि इथे आपल्याला शिकायचं आहे की उंचीनुसार वाढ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे ना ती वाढत जाते. पण किती वाढत जाते? जर ती पृथ्वीपासून खूप लांब असेल म्हणजे गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर असेल तेव्हा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा किती असते? 0 असते. शून्य ऊर्जा म्हणजे काय? ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय स्थितीच्या ऊर्जेपेक्षा लांब आहे म्हणून ती 0 मानली जाते. पण ती ऍक्च्युली काय असते? इन्फिनिटी. बघा खाली एक पृथ्वी दाखवलेली आहे, मध्ये एक आपण उपग्रह दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती आडवा 8 लिहिलेला आहे इंग्लिश मध्ये, त्याला बोलतो आपण इन्फिनिटी. आणि पोटेन्शियल एनर्जी, गुरुत्वीय पोटेन्शियल एनर्जी जी असते ती नेहमी मायनस या चिन्हाने दाखवतात. आणि त्याचं सूत्र आहे P.E म्हणजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर मायनस G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R प्लस H. R म्हणजे काय? पृथ्वीची त्रिज्या. H म्हणजे काय? पृथ्वीपासून किती अंतरावर ती वस्तू आहे. पृथ्वीची त्रिज्या कुठून मोजतो आपण? केंद्रापासून पृथ्वी जमिनीपर्यंत म्हणजे पृष्ठभागावर. आणि त्याच्यापासून ती वस्तू जर लांब आहे म्हणजे इथं जे एक सॅटेलाइट दाखवलेला आहे, उपग्रह दाखवलेला आहे, त्याची हाईट किती आहे? H. म्हणून इथे सूत्र आहे H उंचीवर असलेल्या आणि M वस्तुमानाच्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जर आपल्याला काढायची असेल तर सूत्र आहे मायनस कॅपिटल G कॅपिटल M गुणिले स्मॉल m भागिले R प्लस H. मग धरणात जे उंचावर पाणी साठवलेलं असतं ना तर त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा सामावलेली असते? स्थितीज ऊर्जा. आणि जसे आपण धरणाचे दरवाजे उघडू पाणी जोरात खाली व्हायला लागतं, मग त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण कशामध्ये होतं? गतीज ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे जी ऊर्जा पृथ्वीला जोडून आहे त्याला बोलतो आपण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. समजलंय का? उंचीनुसार यस सर. ही ऊर्जा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही वाढत जाते. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? येस सर. येस सर. हा शेवटचा पॉइंट. हॅलो सर. येस बेटा. सर तुम्ही जे पीपीटी शेअर करतात तर ते जर आम्ही सगळं नोट्स बनवल्या तसं तर चालतील? चालतील, काही हरकत नाही. सर मग तुम्ही आम्हाला ही पीपीटी ग्रुपवरती शेअर करून द्याल का प्लीज? हा मी पाठवतो पीपीटी तुम्हाला. आता लेक्चर संपलं ना की मॅडम तुम्हाला ग्रुपला पीपीटी शेअर करतील. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओके, आता शेवटचा भाग राहिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना पृथ्वी काय करते? आपण आकाशात कुठलीही वस्तू टाकले तर ती पृथ्वीवर येऊन आदळते, त्याला बोलतो आपण मुक्त पतन. पण जर समजा एखादी वस्तू म्हणजे माझ्याकडे एक खोडरबर आहे आणि मला तो पृथ्वीवर नकोच आहे, मग मला जर त्याला पृथ्वीच्या बाहेर टाकून द्यायचं आहे म्हणजे आकाशात कुठंतरी लांब गेला पाहिजे, कुठल्या तरी ग्रहावर जाऊन पडला पाहिजेत किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या बाहेर जाऊन गेला पाहिजेत, तर त्यासाठी मला खोड रबरला एका वेगाने फेकायला लागतं, एका वेलॉसिटीने फेकायला लागतं. एस्केप म्हणजे बाहेर टाकून देणं, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर फेकून देणं, त्याला बोलतो एस्केप वेलॉसिटी. आणि मराठीमध्ये त्याला बोललं जातं मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे काय? ज्या विशिष्ट आरंभ वेगाने म्हणजे सुरुवातीच्या वेगाने वर फेकलेली वस्तू गुरुत्वीय आकर्षणावर मात करते, म्हणजे गुरुत्वाकर्षण बलावर मात करून, म्हणजे पृथ्वी काय करते? वस्तूवरती फेकली गेली की स्वतःकडे खेचते ना. मी एवढ्या ताकदीने त्याला फेकलंय, एवढ्या स्पीडने फेकलंय की पृथ्वी त्याला परत आपल्याकडे खेचूच शकत नाही. तो वेग म्हणजे मुक्तिवेग. आणि ती जर वस्तू परत खाली पडत नाही त्या वेगाला आपण काय म्हणतो? मुक्तिवेग म्हणजे एस्केप वेलॉसिटी. वेलॉसिटीचा सिम्बॉल V असतो आणि एस्केप का लिहिलंय? कारण की तो E हा शब्दाने दाखवला जातो.
म्हणून व्हीई या शब्दाने लिहिलं जातं. इंग्लिश अल्फाबेट वापरले जातात सूत्र तयार करण्यासाठी. मग जर एखादी वस्तू जर आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर फेकायची असेल ना, तर आपल्याला सुरुवातीलाच त्या वस्तूला किती वेगाने फेकलं पाहिजेत माहितीये का? 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे ती वस्तू एका सेकंदाला 11.2 किलोमीटर एवढं अंतर, म्हणजे 11.2 किलोमीटर अंतर एका सेकंदात तिने पार केला पाहिजेत. तर एवढ्या स्पीडनं जर एखादा वस्तू बाहेर जात असेल तर पृथ्वी त्याला स्वतःकडे खेचू शकत नाही. त्याला बोलतो आपण मुक्तिवेग. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की समजा एखादा हत्तीसारखा प्राणी मला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून बाहेर फेकायचा आहे, किंवा एकदम जड वस्तू आहे 100 किलो वजनाची, 500 किलो वजनाची, त्यासाठी पण स्पीड किती पाहिजेत माहितीये का? 11.2 किलोमीटर प्रति सेकंड. कुणाचं वजन किती असो, पण जर तुम्ही त्या वस्तूला एवढ्या स्पीडने बाहेर फेकत असाल, ज्या वस्तूचं वजन 1 किलोग्राम आहे, त्या वस्तूला जरी फेकायचंय तरी तुम्हाला स्पीड किती द्यावा लागेल? 11.2 किलोमीटर पर सेकंड. आणि मुक्तिवेगाचे सूत्र 2 आहेत. √2gm/r आणि √g/r. आणि मुक्तिवेगाचं सूत्र आपण कशावरनं काढलंय? मुक्तिवेग काढण्यासाठी आपण ऊर्जा अक्षय्यतेचा सिद्धांत वापरतो. जो ऊर्जा अक्षय्यतेचा सिद्धांत आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. मग जर तुम्हाला सायन्स सोपं वाटायचंय आणि इथून पुढे 11वी 12वी सायन्सनी करायची, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शिकल्याच पाहिजेत असं नाही, पण जगल्याही पाहिजेत. त्याला स्वतःच्या नजरेतनं पाहिलं पाहिजेत, तेव्हा ते तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे, आजपर्यंत इथेच थांबूयात. मला वाटतं आपला वेळ संपलेला आहे. 8:20 आपलं लेक्चर संपतं. मला वाटतं पुढचं लेक्चर तुमचं असेल 8:30. तर याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत, आपण काय शिकलो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा, सारांश तुमच्यासोबत शेअर केला जाईल. कोणकोणती सूत्र आज आपण शिकलो हे देखील ह्या पीपीटी मध्ये आहे. आणि जे महत्वाचे मुद्दे होते हे सगळं मी या ठिकाणी तुम्हाला शेअर केलंय. ठीक आहे. आणि काही प्रश्न जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, तर तुम्हाला ते माहिती पाहिजे, त्यांचं उत्तर देखील तुम्हाला इथे सांगितलंय. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात, जिथे हवा नसते त्याला बोलतो आपण व्हॅक्यूम. असे एक आपले 12 प्रश्न आहेत, ते तुम्ही सोडवा. ठीक आहे. आणि ही पीपीटी तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. ओके सर, थँक्यू. आजचा टॉपिक संपलाय. थँक्यू, बाय. थँक्यू सर. गुड नाईट.